मग लक्षात घ्या, प्रत्येक खेळाडूला संधी मिळायला हवी. तर आपण ज्या 2 खेळाडूंना बसवलेलं आहे या सामन्यामध्ये, पुढच्या सामन्यामध्ये तुम्हाला त्या 2 खेळाडूंना इन करावं लागेल कंपल्सरी. नेक्स्ट बॉल पुढे. हो, यावेळेस पूल करायचा आहे. मिस टाइम स्ट्रोक क्षेत्ररक्षक मिडॉनचा बॉल खाली येतोय. कॅच कॅरी करतोय आणि या मीरा भाईंदर आगरी कोळी प्रीमियर लीगची पहिली विकेट जाते. प्रणय कोळीच्या पक्षामध्ये विकेट डाऊन. नवीन फलंदाज जितेश जात आहेत. जितेश कौरू मैदानाच्या आतमध्ये पोहोचतील. मैदानाच्या आतमध्ये उत्तनचे एक मालिका त्याची भाषा म्हणून त्यांना ओळखलं जाते. प्रणय कोळी हे आयकॉन प्लेयर आहेत जे मालाड कंदिवलीला बिलॉंग करतात. दरम्यान अजून एक खातं खुल्लं नाहीये. टीम अमित पॅकर्स रिथ्वी 11 कडून एक चांगला स्टार्ट देण्यासाठी प्रणयला निवडलं गेलं होतं आणि आयकॉनने आयकॉनिक स्टार्ट दिलेली आहे. वेल डन असं नेहमीच म्हटलं जातं आणि म्हणूनच ती सुरुवात आपल्याला पाहायला मिळते. बॉलिंग एंड अंपायर मिस्टर अमोल बेतोसकर सर, या मैदानाशी जुनं जाणते संबंध त्यांचा आहे. आणि स्ट्रायकिंग एंडला आपण पाहतोय भूमिकेत मनोज घोडेकर सर. चांगली टीम आपण या ठिकाणी पंचांची पाहतोय. एक चांगला रनअप आहे प्रणयकडे, चांगला फॉलो थ्रू आहे, चांगला रिलीज पॉइंट आहे. त्याचमुळे आतापर्यंत 2 चेंडूंवर त्यांचंच अस्तित्व ते टिकवत आहेत. चांगली बॉलिंग स्किल. गती परिवर्तन ऑन साइडला स्वीप केलंय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी होता. बॉल जाते मागे. एक सिंगल कंप्लीट होते. पंच थांबवत आहेत. या 2 धावा मिळतील. डिक्लेरेशन झोनच्या 2 धावा आणि आता कुठे तिसऱ्या चेंडूवर या सामन्यातल्या पहिल्या डावाच्या धावफलकाची सुरुवात झालेली आहे. धावसंख्या पोहोचते 2 या आकड्यावर. प्रिन्स मूव्हीज या युट्यूब वाहिनीवर आपण या स्पर्धेचा थेट आनंद घेतोय. भिवंडीतील अग्रगण्य फर्म प्रथमेश पाटील स्वतः हजर झालेले आहेत. या सीझन मधली भाईंदरमधली त्यांची दुसरी स्पर्धा आपण पाहतोय. या अगोदर आमदार चषक त्यांनी कव्हर अप केला आणि आता आपण पाहतोय आगरी कोळी मीरा भाईंदर प्रीमियर लीग 2024 प्रिन्स मूव्हीच्या युट्यूब वाहिनीवर. अजूनही सबस्क्राईब केलं नसेल लवकर करा. धावसंख्या 2. एक गडी बाद. फुलेंचा बॉल होता. ऑन साइडला फ्लिक करायचा. इम्पॅक्ट आउटसाइड द स्टंप. शरीराचा संपर्क झाला असं पंच कुठेतरी दर्शवत आहेत. दरम्यान जातोय डॉट. बघा काय इंथुझियाझम नाही त्या ठिकाणी, कारण या गोष्टी खूप महत्वाच्या आहेत. तुमच्याकडे वेगवेगळं तंत्र आहे आणि त्याचमुळे तुमच्यामुळे तुमच्या संघाचा फायदा होतोय आणि म्हणूनच एक पॉझिटिव्ह अप्रोच या षटकामध्ये आपण पाहतोय प्रणय कोळीचा. 2 धावा धावफलकावर आहेत. आतापर्यंत 4 चेंडूचा खेळ झाला, ज्यामध्ये 2 डॉट, 1 विकेट आणि 1 डबल. प्रणय ते या जितेशसाठी ड्राईव्ह केलंय बॉलला. क्षेत्ररक्षक डीप मध्ये तैनात आहे मिड विकेटला. एक सिंगल आरामात पूर्ण केल. एका धावेने धावफलक पोहोचतोय तो म्हणजेच 3 या आकड्यावर. तिन्ही सुरुवात आहे, संत सुरुवात आहे टीम अमित पॅकर्सची. ॲस्ट्रल गवरे आणि प्रतीक घऱ्या हे आयकॉन आहेत. तसेच रिथ्वी आणि सारंग 11चे आयकॉन आहेत सूरज पाटील आणि प्रणय कोळी. तर रिथ्वी आणि सारंग कोळी यांच्या वतीनं, सारंग 11 याच्या वतीनं चांगला गोलंदाजीचा पर्याय प्रणय कोळीचा वापरला गेलेला आहे. स्ट्राईक एंडला आता फलंदाज आहेत मोहित पाटील, जे स्पोर्ट्स राईस संघाचे कॅप्टन आहेत ग्रामीण फॉर्मॅटचे. स्ट्रायकिंग एंडला आपण पाहणार आहोत. स्टेप आउट झाले. बॅटची एज बॉल पोहोचतो गलीमध्ये. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी पोहोचेल, बॉलवर कंट्रोल ठेवण्याचा प्रयत्न करेल. तोपर्यंत एक सिंगल पूर्ण झालेली आहे आणि अशा पद्धतीने यशस्वी पहिल्या षटकातला खेळ संपलेला आहे आणि धावसंख्या फक्त 4 पाहायला मिळते. 4 धावा 1 गडी बाद. प्रणय कोळी खूप चांगला खेळ करताना पाहायला मिळेल. बघा इनिंग ब्रेकमध्ये जितू पॅकर्स आणि महादेव आशीर्वाद या 2 संघांमध्ये होणार आहे. तर तयारीत राहायचं आहे. जितू पॅकर्स अँड महादेव आशीर्वाद दोन्ही संघाचे कॅप्टन रेडी फॉर टॉस इनिंग ब्रेक. बघा आगरी कोळी स्पर्धा आहे तर आगरी कोळी भाषा तर आपण वापरायला हवी. त्याचमुळे जेव्हा जेव्हा टॉस होईल, जेव्हा जेव्हा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार दिला जाईल, आपण आगरी भाषेमध्ये संवाद साधण्याचा प्रयत्न करू. माझं आगरी आता थोडंसं कमी झालेलं आहे पूर्ण वर्षभर मराठी भाषा बोलल्यामुळे. तर मी आता तुमच्याकडून पुन्हा एकदा शिकण्याचा प्रयत्न करीन सर्व माझ्या आगरी कोळी बांधवांकडून. प्रेक्षक मोठ्या संख्येने आता या मैदानावर येताना तुम्हाला पाहायला मिळतात, कारण ही स्पर्धा पूर्ण करण्यासाठी खूप संघर्ष आपण पाहिलेला आहे. प्रभाकर मात्रे मित्रमंडळ आणि नाखवा बॉईज गोडदेवचा आणि ऑक्शन झालं. ऑक्शन नंतर सर्व संघामध्ये
खेळाडूंची विभागणी झाली आणि आता प्रत्येक संघाला आपला आवडीचा खेळाडू मिळालाय अशी आपण अपेक्षा बाळगूया. चला मॅच ऑन ठेवा. तुम्हाला 25 मिनिटांचा कालावधी एका डावासाठी देण्यात आलेला आहे. त्याच 25 मिनिटांमध्ये तुम्हाला तो डाव पूर्ण करायचा आहे. आयकॉन आहे तर आयकॉनचा खेळ फायद्याचा व्हायला हवा आणि म्हणूनच बघा पुन्हा एकदा आयकॉनचाच वापर केलेला आहे. सूरज पाटील तुम्हाला पाहिलं बॉलिंग ट्रॅकवर, रिथवी अँड सारंग एक्सेल या संघाकडून आता पाहूया सूरज पाटीलचा पर्याय जे खारबावची बाहुबली म्हणून त्यांना ओळखलं जाते आणि खरं तर त्यांची भूमिका नेहमीच फलंदाजीची राहिलेली आहे. पण जेव्हा आपण एका संघामध्ये आयकॉन म्हणून निवडलेला असतो तर ऑलराऊंड परफॉर्मन्स तुम्हाला द्यावा लागतो आणि त्यासाठी आता सूरज पाटील यांची तयारी आपण पाहतोय. थोडी चर्चा राकेश म्हात्रे करतायत, आढावा देतायत त्यांना की कशा पद्धतीने या मैदानावर आपण खेळायला हवं. जेव्हा आपण नवीन मैदानात खेळण्यासाठी जातो ज्या ठिकाणी डिक्लेरेशन झोन्स आहेत अशा वेळेला काही आढावा घेण्यासारख्या गोष्टी असतात आणि तोच आढावा राकेश म्हात्रे सूरज पाटील यांना देतात. पहिल्या षटकावर प्रणयचं खूप चांगलं कंट्रोल, फक्त आणि फक्त धावा झालेल्या आहेत 4-1. बघा बॅटिंग पॉवर प्ले 2 ते 4 दरम्यान बॅटर्सला निवडायचंय. पहिलं षटक हे मॅन्डेटरी बॅटिंग पॉवर प्लेच असेल आणि दुसरं बॅटिंग पॉवर प्लेचं षटक 2 ते 4 मध्ये बॅटर्सने निवडायचं आहे, लक्षात घ्या. पंचांच्या डावीकडून बॉलर स्टार्ट घेतोय सूरज. 30 सेकंडच्या आतमध्ये आपण क्षेत्ररक्षणाचा आढावा घेतला तर थर्ड मॅन, बॅकवर्ड पॉइंट, एक्स्ट्रा कव्हर, मिड विकेट असं क्षेत्ररक्षण. पूल करायचंय, ऑफस्टमच्या बाहेरचा बॉल टप्पा पडल्यानंतर थोडासा खाली राहतोय. अनपेक्षित उसळी फलंदाजांसाठी डोकेदुखी ठरते, कारण अपेक्षा होती मोहितला की कॉन्क्रीटच्या विकेटवर जास्त बॉल बाउन्स घेईल, पण तसं काही घडत नाहीये. मोहितच्या मनाप्रमाणे होत नाहीये, त्याचमुळे सुरुवात या षटकाची डॉटने होते. नाईस स्टार्ट बाय सूरज. रिवर्स हिट करायचा प्रयत्न. बघा सरळ मार्गाने जेव्हा धावा मिळत नाही तेव्हा फलंदाज उलट मार्ग निवडतात, पण या ठिकाणी उलट मार्ग निवडूनही त्याचा फायदा होत नाही. मोहित पाटीलला बॅक टू बॅक 2 डॉट बॉल येत आहेत. सुरुवात गोलंदाजांचीच चांगली राहिले या सामन्यामध्ये. सूरज पाटील थोडेसे घाईत होते, क्षेत्ररक्षण सेट झालंय की नाही ते न पाहता ते स्टार्ट घेताना पाहायला मिळाले. डेड बॉलचा इशारा पंचांच्या वतीने आला. धावसंख्या थांबलेली आहे. रन सिग्नल लागलाय. धाव फलकाला 4 धावा 1 गडी बाद. फुल टॉस बॉल ड्राईव्ह करायचा, आउटसाइड एज बॉल पोहोचतोय पॉइंटला. राकेश त्या ठिकाणी बॉलवर पोहोचतील तोपर्यंत एक सिंगल फक्त पूर्ण करता येणार फलंदाजांना. या मैदानावर षटकार आणि चौकारांचा पाऊस पडतो, इतिहास साक्षीदार आहे आणि आपण आज गुड शॉटच्या बॉलवर आपण ही स्पर्धा खेळवतोय. त्याचमुळे कदाचित पहिल्या सामन्यामध्ये आढावा घेताना थोडा त्रास होतोय फलंदाजांना. संध्याकाळचं सत्र आहे जे फलंदाजांसाठी अनुरूप नसतं असं आपण कित्येक वेळा पाहिलंय. धावसंख्या 5. पूल करायचंय, क्षेत्ररक्षक नाहीये. मिड ऑफला खेचायचा होता, मिड विकेटला बॉल जातो. मिड ऑफला जितेशला टार्गेट करायचंय, बॅटिंग एंडला थ्रो पण बॅकअप चांगला आहे. 2 धावाच मिळतील, 2 पेक्षा जास्त काही मिळणार नाही. या क्रिकेटच्या खेळामध्ये प्रत्येक एंडला बॅकअप असणं खूप आवश्यक आहे आणि तेच बॅकअप आता क्षेत्ररक्षकांच्या मतीने व्हायला मिळते. रिथवी अँड सारंग 11 या संघाकडून खूप चांगली सुरुवात आपण पाहतोय. जर प्लेइंग 11चा विचार केला, रिथवी अँड सारंग 11, सूरज पाटील, प्रणय कोळी, रेयन वेचावी, धनेश म्हात्रे, राकेश म्हात्रे, गॉडसन वेचावी, निलेश पाटील, विपुल माल्या, हितेश पाटील, रेगन मांडवीगर आणि गेविन फर्नांडिस ही प्लेइंग 11 पृथ्वी अँड सारंग 11ची. सूरज तयार, बॉलिंग ट्रॅकवर. पूल केलाय, परफेक्ट स्ट्रोक आहे पण एलिव्हेशन जास्त, फोर्स कमी. क्षेत्ररक्षक आहे मिड विकेट स्क्वेअर लेगला. फलंदाज होत आहेत बाद. जितेश कौडू बॅक टू पॅव्हिलियन. आता दुसऱ्या षटकावर वर्चस्व पाहायला मिळते ते म्हणजेच सूरज पाटीलचे आतापर्यंत बॉल डिलिव्हर झालेले आहेत 5 आणि 5 चेंडूवर फक्त त्यांनी 3 धावा खर्च केलेल्या. धावसंख्या झालेली आहे फक्त 7. वाटत नाही आम्ही भाऊ आहोत, बंधू. ठीक आहे, प्रॉपर्टी सोडवताना थोडंसं सोपं जाईल वडिलांना.
बॉल विकेट किपरच्या हातामध्ये देवेंद्र आले आणि देवेंद्र गेले सुद्धा. गोल्डन संपलेला आहे. तर 7 गडी बाद झाले, 3 रेस कंप्लीट केलेले आहे गोलंदाज सूरज याने बॅक टू बॅक 2 विकेट्स त्यांच्या नावावर. अमित पॅकर्स या संघाचा आपण जर आढावा घेतला तर प्लेइंग इलेव्हन मध्ये आहेत ॲस्ट्रल गावऱ्या, प्रतीक गऱ्या, जितेश कौरू, जयेश घरत, भावेश शेलार, मोहित पाटील, सागर पेडवेकर, देवेंद्र पेडवेकर, भौमिक पाटील, वेस्टिन पोशा पीर आणि मनीष वैती. आता ॲस्ट्रल गावऱ्या हा नवीन फलंदाज तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतं. पॉवर हिटर म्हणून ज्यांची ख्याती आहे आणि फक्त षटकारांवर त्यांचा विश्वास जास्तीत जास्त असतो आणि आता त्याच षटकारांची गरज आहे. बॅटर्सनी बॅटिंग पॉवर प्ले निवडलेला आहे. म्हणत होतो की ॲस्ट्रल गवरे मैदानाच्या आतमध्ये गेलेत तर नक्कीच षटकारांसाठीच गेलेत आणि म्हणूनच या वेळी बॅटिंग पॉवर प्लेचा विचार मनात आला आणि लगेच त्यांनी तो पंचांना बोलून दाखवला. 2 षटकांचा खेळ संपलेला आहे, धावसंख्या फक्त 7. जर आपण या मैदानाचा आढावा घेतला तर नितीन आळवे सर खूप चांगली माहिती या मैदानात घडलेल्या स्पर्धांची देतील. खरं तर डाव्या हाताच्या फलंदाजांसाठी एक चांगलं मैदान म्हणून ओळखलं जातं अभिनव विद्या मंदिरचं. अंपायर लाईट चालू करायला हव्या का अमोल सर? आपण अंपायरचा कॉल घेऊया. लाईट चालू करायला हव्या का? येस, चला अंपायरच्या परमिशनने आपण लाईट्स ऑन करूया. चला फ्लड लाईट्स ऑन करा, मी विनंती करतोय. शागिद मंडप अँड डेकोरेटर्सचे आमचे सर्व मेंबर्स ज्यांनी खूप मेहनत घेतलेली आहे या स्पर्धेसाठी, तर आपण फ्लड लाईट्स ऑन करायचे आहेत प्लीज. कारण प्रत्येक संघाला फ्लड लाईट्समध्ये खेळण्याची इच्छा असते आणि ती इच्छा पूर्ण केलेली आहे प्रभाकर म्हात्रे मित्रमंडळ आणि नाकवा बॉईज घोडदेव. गेल्या वर्षी 2 वर्षांपासून आपण ही आगरी प्रीमियर लीग 25-26 डिसेंबरला पाहतोय आणि तेव्हाच मी गोव्याला असायचो. यावेळी योग जुळून आलेला आहे आणि तिसऱ्या पर्वामध्ये संधी मिळाली समालोचनाची. या महत्त्वपूर्ण स्पर्धेमध्ये मीरा भाईंदरचा गौरव वाढवणारी स्पर्धा, मीरा भाईंदरच्या आगरी कोळी बांधवांचा गौरव वाढवणारी स्पर्धा आपण पाहतोय. स्ट्रायकिंग एंडला फलंदाज अजूनही मोठ्या फटक्यांच्या शोधामध्ये आहेत, ते म्हणजेच मोहित पाटील. नवीन फलंदाज ॲस्ट्रल नॉन स्ट्राइक एंडला. बॅटची लीडिंग एज, बॉल विकेट किपरच्या मागे, बॅकअप आहे. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी खूप चांगली मेहनत घेताना पाहायला मिळालेले आहेत. एकमेकांना सहकार्य करतायत, एकमेकांना कोऑर्डिनेट करतायत. फक्त एक सिंगल मिळेल, एका सिंगलच्या मदतीने धावसंख्या पोहोचते 8 या आकड्यावर. 8 रन्स ऑन बोर्ड. खूप चांगला कंट्रोल आहे जे खूप आवश्यक असते. प्रत्येक वेळा फक्त फलंदाजच प्रकाश झोतात देतात, पण आजच्या संध्याकाळच्या सत्रामध्ये गोलंदाज सुद्धा प्रभावित कामगिरी करतायत. आपण जर पाहिलं तर पुन्हा एकदा धनेश जे मुर्ध्याचे एक अष्टपैलू खेळाडू म्हणून ओळखले जातात. यावेळेस रिच मध्ये होता बॉल, आउट ऑफ रिच करण्याचा प्रयत्न, बॉल जातो थेट लॉंग सीमारेषा पार. मिळतील या धावाचा, फटक्यामध्ये आहे वजन, धावा मिळतील अर्धा डझन. षटकार घेता तो षटकार ॲस्ट्रल गवऱ्याच्या बॅटमधून आला आणि बॅटिंग पॉवर प्लेची योग्य निवडिंग. बघा उदय पाटील यांना ऐकून राहायचं नव्हतं, पण आता काय तुमचा खेळच तसा आहे, तुम्हाला ऐकूनच राहावं लागेल. तर पुढच्या सामन्यामध्ये उदय पाटील तुम्हाला इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळतील, पण मैदानाच्या आतमध्ये सध्याच्या घडीला इन ऍक्शन मध्ये आहेत ॲस्ट्रल गावऱ्या. येतोय षटकार, त्याच्या बॅटवर धावसंख्या पोहोचते आता 14 या आकड्यावर. अमित पॅकर्सची 14 रन्स ऑन बोर्ड. नाईस बाय ॲस्ट्रल. स्विच हिट करायचा प्रयत्न, या अगोदरच एक षटकार होता, चुकीचा निर्णय ॲस्ट्रलचा. फलंदाज होत आहेत चोख प्रति
हो बघा, निर्णय तुमचा, रिझल्ट तुमच्या पक्षात जाईल की नाही ह्या तुमच्या निर्णयावर ठरलेलं आहे. खूप चांगलं खेळता का उलट दिशेने खेळण्याचा प्रयत्न आणि पॉवर प्लेचं षटक आहेत त्यातल्या त्यात तुम्ही असे जर उलट दिशेचे फटके निवडाल तर त्याचा तोटा तुमच्या सोबत तुमच्या संघाला मिळणार आहे. तर अमित तरे जे संघ मालक आहेत अमित पेकरचे ते उपस्थित आहेत प्लेअर डगआउट मध्ये आणि रित्वी आणि सारंग इलेव्हनचे संघ मालक आहेत राकेश पाटील आणि आदित्य शेट्टी. आय एम क्वाईट सरप्राइज्ड दोघंही पॉवर हिटर्स आहेत आणि त्यांच्या संघामध्ये ते दोघं नाही आहेत. राकेश पाटील आणि आदित्य शेट्टी. येस संपायर. ओके ओके जे कॅमेरामॅनची वरचे दोन फोकस आहेत ते बंद करायचे राईट. थँक्यू. चला ते कॅमेराच्या मागे जे फोकस आहेत ते फलंदाजाला डिस्ट्रॅक्ट करतायत त्याचमुळे त्या दोन फोकसला आपण बंद करायचं आहे. अगदी खेळपट्टीच्या समोर जिकडे प्रिन्स मूवीचे कॅमेरामॅन बसले त्या ठिकाणी दोन फोकस चालू आहेत. ते दोन फोकस बंद करायचे आहेत. डिस्ट्रॅक्ट फलंदाज होत आहेत. लक्षात घ्या. चमचमणारी ट्रॉफी प्रत्येक संघ मालकाचं स्वप्न आहे. जिंकेल कोण उद्या संध्याकाळी आम्हाला कळणार आहे. पण खरंच सर्व खेळाडूंनी जे समर्थन दिलेलं आहे या स्पर्धेसाठी मी सर्व खेळाडूंचं विशेष आभार व्यक्त करतो. जेव्हा जेव्हा मीरा भाईंदरमध्ये अशा स्पर्धा होतील आपलं सहभाग घेणं अनिवार्य आहे तरच आयोजकांचं पाठबळ वाढणार आहे. शागिर्द मंडप डेकोरेटर्स आपले कुठले प्रतिनिधी असतील तर आपण कृपया समालोचन कक्षाशी संपर्क साधा. शागिर्द मंडप अँड डेकोरेटर्स आपले कुठले प्रतिनिधी मला ऐकत असतील तर आपण कृपया समालोचन कक्षाशी संपर्क साधा. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये भावेश आपण पाहतोय. भावेश शेलार चांगली निवड आहे. मधल्या फळीतल्या फलंदाजीची स्ट्रेंथ आहे भावेशकडे. हो यावेळेस बघा बॅटिंग टॉपेज एक्स्ट्रा कव्हरला बॉल आहे. कॅचकारी फलंदाज बाद होण्याचा सतत सुरू झालेल्या फलंदाजीला सुरुंग लागलेला आहे अमित पॅकर संघाच्या. मी जसा उल्लेख केला की फलंदाजीला सुरुंग लागलेला आहे अमित पॅकरच्या. प्रत्येक गोलंदाजाच्या खात्यामध्ये विकेट जाताना आपण पाहिलेलं आहे. प्रणयच्या षटकात आपण पाहिल्या तर विकेट गेले 1. त्यानंतर सूरज पाटील आले त्यांच्या षटकात विकेट गेल्या 2. त्यानंतर धनेश आले ज्यांच्या षटकात विकेट गेल्या 2. एकूण 5 फलंदाज बाद झालेले आहेत आणि धावफलक फक्त आणि फक्त थांबलेला आहे 14 या आकड्यावर. धावसंख्येला वेग देण्याचा प्रयत्न ॲस्ट्रलने काही काळासाठी केला होता. त्याच्या वतीने चुकीचा फटका निवडला गेला. ते बाद झाले. त्या मागोमाग भावेश आले. भावेश हे सिल्वर डकवर बाद झाले आणि आता टेल इंडर्स वरती जबाबदारी वाढली आहे. भौमिकचा क्रमांक मी कधीच 7वा पाहिला नाही. 3रा 4था क्रमांक भौमिकचा ठरलेला आहे जेव्हा आपण ग्रामीण फॉर्मॅटचं क्रिकेट खेळतो. पण आता संघाची प्राथमिकता ओळखताना त्याला देखील क्रमबदलचा सामना करावा लागलेला आहे. पण पाहूया क्रमांक कुठलाही असू दे खेळ आपला प्रामाणिक असायला हवा. फुल टॉस बॉल हा तर साजूक तुपाचा लाडू होता. घेता आला नाहीये. जातोय हा डॉट बॉल आणि अशा पद्धतीने बॅटिंग देखील इतकी पॉवर पाहायला मिळाली नाही अमित पॅकर्स या संघाची. 3 षटकांचा खेळ संपलाय. 3 षटकांत समाप्ती 5 गडी बाद 14 धावा. 5 विकेट डाऊन 14 रन्स ऑन बोर्ड टीम अमित पॅकर्स. सोपी नसते. ती सोपी बनवावी लागते आणि ती सुरुवात सोपी गोलंदाजांनी बनवलेली आहे. पण अजूनही क्रिकेटच्या खेळामध्ये नेहमीच म्हटलं जाते की सुरुवात चांगली करून चालत नाही तर शेवट सुद्धा तुम्हाला तितकाच चांगला करायचा असतो आणि आता त्या फलंदाजांची पाहायला मिळेल का. पण आता पुन्हा एकदा सेकंड स्पेलमध्ये येतोय प्रणय कोळी हा गोलंदाज.
खूप चांगला लेकटर आहे, खूप चांगले रिस्क मोमेंट त्यांच्याकडे आहे, रिलीज पॉईंटवर खूप कंट्रोल चांगला आहे, बॉलिंग पाथ त्यांचा खूप चांगला असतो. पण आता समोर कोण आहे तर मोहित पाटील यांच्याकडे प्रणयसाठी काय ठेवलंय ते पाहूया. चौथ्या षटकाचा खेळ प्रारंभ. शॉट ऑफ लेन होता, थोडासा आउटसाइड द ऑफ स्टम्प. लेट सी. दरम्यान तो अटेम्प्ट घेतला नाहीये, पण त्याच्या व्हाईट बॉलचा इशारा येतोय. एक सिंगल वाढेल व्हाईट बॉलची आणि दवसक्या
धावसंख्या झाली फक्त 25 धावा, गडी बाद झालेले 6. 25 धावा, 6 गडी बाद, 4 षटकांचा खेळ संपला. टीम अमित पॅकर्स शेवटच्या एका षटकाचा खेळ बाकी. विकेट्स डाऊन झाले म्हणजे या षटकात 2 आले. प्रणयच्या नावावर 3, सूरजच्या नावावर 2 आणि धनेशच्या नावावर 2. एकूण 7 विकेट्स डाऊन झालेले. वेस्ट इंडिज सुद्धा शून्यावर परतले. गोल्डन डकवर नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये पोहोचलेले आहेत. वेस्ट इंडिजच्या जागेवर जयेश घरत पोहोचलेले आहेत. म्हणजे आता स्वतः घोडबंदरचे म्हणजे अमित तरे ज्या गावाला बिलॉंग करतात. अमित तरेने देखील गेल्या 2 वर्षांपासून क्रिकेटसाठी खूप मेहनत घेतलेली आहे. त्यांच्या वतीनं ART 7374 ट्रॉफी ही देखील लक्षवेधी ठरलेली आहे. यावर्षी देखील त्यांची तयारी दिसते त्या स्पर्धेची. आयोजक म्हणून मीरा भाईंदरचं क्रिकेटचं वैभव परत आणण्यासाठी प्रत्येक आयोजक मेहनत घेताना पाहायला मिळतोय. सर्वांचं ॲप्रिसिएशन नक्कीच होईल जे मेहनत. राकेश म्हात्रे ऑफ ब्रेक बॉलर आहेत उत्तनचे. शेवटच्या षटकासाठी राकेश म्हात्रे यांची निवड झालेली आहे. भौमिक अजूनही खेळपट्टीवर संयमाचं प्रदर्शन करतोय, पण जेव्हा आपण एका मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये येतो संयम थोडासा बाजूला ठेवावा लागतो. पण पहिलाच बॉल पेसने हँडल केलेला आहे. कारण ऑफब्रेक गोलंदाज असताना तुमच्याकडे ती मध्यमगती असायला हवी आणि तीच मध्यमगती राकेश म्हात्रे यांची पाहायला मिळाली. पहिला चेंडू आउटसाईड द ऑफ स्टंप, खूप चांगला बॉलिंग पाथ त्याने निवडला. शॉर्ट ऑफ गुडलेन द बॉल पिच केलं आणि बॅट्सविंग चांगली यूज केली होती भौमिकने, पण कनेक्शन बॅट आणि बॉलचं होत नाही. डॉट बॉल ड्राईव्ह करायचा आहे पण त्या ठिकाणी होत नाही कनेक्शन होत आहे. बॉल आणि स्टंपचं भौमिक होत आहेत बाद. धक्क्यांवर धक्के बसत आहेत. अमित पॅकर्स शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये प्रतीक गऱ्या. हा क्रमांक सुद्धा मला काय न पटलेला आहे. प्रतीक गऱ्या कितव्या नंबरवर? 10व्या नंबरवर. नेहमी ओपनिंग पेअर म्हणून प्रतीकची निवड केली जाते आणि ते आता 10व्या नंबरवर तुम्हाला खेळताना पाहायला मिळतील. पण असं सांगायला गरज आहे आता प्रतीक सारख्या स्फोटक फलंदाजाची आणि ती गरज पूर्ण केली जाईल का? मागणी तसा पुरवठा अर्थशास्त्र तेच सांगतं आणि आता धावांची मागणी करण्यासाठी तसा पुरवठा होणं आवश्यक आहे आणि तो पुरवठा प्रत्येक मैदानाच्या आतमध्ये देतील का अमित पॅकर्स या संघासाठी? धावसंख्या झालेली आहे फक्त 25 धावा, 25 रन्स. गुडलिनला बॉल पिच झाला. टॉसअप केलाय बॉल. कडक आणि टणक अशी ती खेळपट्टी आहे कॉन्क्रीटची, ज्यावर तुमच्याकडे जर प्रॉपर शोल्डर यूज आहे तर मग फलंदाजाला तुम्ही बुचकळ्यात टाकू शकता आणि तेच राकेश म्हात्रे करताना पाहायला मिळत आहेत. ऑफब्रेकवर निर्धारित न राहता मध्यमगती गोलंदाजीवरती निर्धारित राहतात आणि आतापर्यंत त्यांचाच वर्चस्व या षटकावर पाहायला मिळाला आहे. ऑफ स्टंपच्या बाहेर शफल झाले. लेग स्टंपच्या बाहेरचा बॉल. पंचांच्या वतीने व्हाईट बॉलचा इशारा. एक धाव वाढत धाव फलकामध्ये धावसंख्या पोहोचते 26 या आकड्यावर. 26 रन्स ऑन बोर्ड. जसा मी उल्लेख केला नेहमीच फलंदाज प्रकाश झोतात राहिलेले आहेत आणि काही गोलंदाजांनी तर कारकीर्द संपवले गोलंदाजी खराब झाल्यामुळे. पण आता गोलंदाजांसाठी एक सुगीचे दिवस आलेले आहेत. यावेळेस बघा फुलोलिनचा बॉल चॉप केलाय. बॉलला क्षेत्ररक्षक नाही आहे. डीपमध्ये पोचतील एक्स्ट्रा कव्हरचे तोपर्यंत एक सिंगल पूर्ण होते आणि आता धावांची गरज पूर्ण करण्यासाठी धावाधाव करावी लागेल आणि 30 धावाधाव 2 फलंदाजांची पाहायला मिळाली. 2ची होते वर. धावसंख्या पोचते आता 28 या आकड्यावर. 28 रन्स ऑन बोर्ड. 35 किंवा 40 हा आकडा मनात ठेवायला हवा. 2 चेंडू बाकी आहेत या पहिल्या डावातले आणि त्या 2 चेंडूंवर मोठे फटके येणं अनिवार्य आहे. सन्माननीय चिंतामण पाटील साहेबांचं बक्षीस नक्कीच जाणार आहे ॲस्टनला. एक षटकार खेचला होता. 500 रुपयाचं बक्षीस सन्माननीय चिंतामण पाटील साहेबांनी फलंदाजांसाठी जाहीर केलेलं आहे आणि मोहितचा देखील एक षटकार आहे. तर यस 2 षटकार पण बाकी डॉट बॉल्स देखील जास्त आहेत. यावेळेस बघा इम्पॅक्ट आउटसाइड द लेग स्टंप असंच पंच दर्शवत आहेत आणि ही असेल एक धाव लेग बायची. एक धाव मिळेल. धावसंख्या पोचते 29 या आकड्यावर. लास्ट बॉल. प्रत्येक गोलंदाजाचं काम अप टू डेट राहिलेलं आहे. म्हणजेच प्रणयची 2 षटकं, सूरजचं 1 षटक, धनेचं 1 षटक आणि राकेशचं हे शेवटचं षटक आतापर्यंत चांगलंच राहिलेलं आहे. आणि या षटकातलं आपण जर विचार केला तर फक्त 4 धावा त्यांनी खर्च केलेल्या आहेत आणि 1 विकेट
त्यांच्या खात्यात जाते. तर प्रत्येक गोलंदाज विकेट टेकर या भूमिकेवर ठाम राहिलेला आहे. रिथ्वी अँड सारंग 11साठी लास्ट बॉल फर्स्ट इनिंग. चला टॉससाठी यायचं आहे. जितू पॅकर्स महादेव आशीर्वाद. आपण करूया टॉस इनिंग ब्रेकमध्ये. हो, बॉल खाली राहिला, टप्पा पडल्यानंतर विकेट किपरला चकवत बॉल मागे जाईल फ्लाय स्लिपला. एक सिंगल तर कंप्लीट केलेली आहे, ती बायची असेल. आणि अशा पद्धतीनं पहिला डाव संपलेला आहे. धावसंख्या झालेली आहे फक्त 30. जिंकण्यासाठी आवश्यकता आहे पृथ्वी अँड सारंग 11ला 30 चेंडू 31 धावांची 30 बॉल्स अँड 31 रन्स रिक्वायर्ड टू विन. घेऊया एक छोटासा डीजे ब्रेक. ब्रेकनंतर जाऊया थेट आगरी कोळी टॉस बॉक्समध्ये. चला जितू पॅकर्स सन्माननीय चिंतामण पाटील साहेबांना विनंती करतोय आपण या आपल्या शुभसेन आणि वेगीचा कॉल होणार आहे. तर जितू पॅकर्स आणि महादेव आशीर्वाद हे दोन कॅप्टन्स रेडी आहेत. आणि फक्त एकच अट आहे की थोडं काहीतरी आगरी कोळी भाषेमध्ये बोलावं लागेल, बाकी काहीच अट नाही आहे. थोडी तरी आगरी कोळी भाषा बोलावीच लागेल, ही फक्त एक अट असेल. एक वाक्य तरी होऊन जाऊ द्या, कारण आपण आगरी कोळी मीरा भाईंदर प्रीमियर लीग खेळतोय. तर फक्त बोलून चालत नाही, तर काहीतरी टचअप असायला पाहिजे आगरी कोळी भाषेचा. त्याचमुळे थोडंसं आगरी कोळी संवाद तर साधता आला पाहिजे. एक्झॅक्टली, बघा ती प्रेक्षकांची मागणी सुद्धा तीच आहे. चला या सन्मान्य टॉस होईल. आपण पाहुण्यांना नाणं दाखवूया. हिरेन या, बघा ज्यांना आगरी भाषा तर यायलाच पाहिजे आणि तरच मजा येईल ती. बघा ही अट महत्वाची आहे, कारण आपण आगरी आहोत तर थोडी आगरी भाषा बोलायलाच पाहिजे. आणि मी सर्व कॅप्टनना हेच बोलणार आहोत की थोडं का होईना आगरी भाषेत बोलायला लागेल. काय ना, मी फिल्डिंग घेतो, बॅटिंग घेतो, काहीतरी आगरी भाषेत होऊन जाऊ द्या. तर आगरी आणि कोळी असा तुम्हाला कॉल द्यायचा आहे. तर दोन कॅप्टन्स रेडी आहेत. कॉल कोण देईल? चला, जय शिलवेंचे कॅप्टन कॉल देतील.
स्पिन दी कॉइन सर. आगरी असा कॉल आणि नाणं जाते जश 11च्या बाजूने. तर नाणेफेक जिंकलेले जश 11. चला धन्यवाद. तर निर्णय काय असेल? 5 मिनिटांनी कळवतो. 5 मिनिटं काल काय कसं वाटतं या मैदानात येऊन या स्पर्धेत खेळून, कारण खूप कमी वयाने तुला कॅप्टन्सी भेटले, तर नक्की कसे वाटते? खूप मस्त वाटते, पण टॉस उडवलाच फक्त सांगितलं. टॉस उडवायला सांगितलंय, पण तुला थोडंसं आगरी भाषेत बोलायला लागेल. मला येई नाही, कारण मी आता वर्षभर मराठी भाषेत बोलतो, तर मला थोडी ती जुरूक आगरी भाषा पाहिजे, शिकायची आहे. त्याच्यामुळे मी तुला तेच विचारतो की कसं वाटते हे मैदान. तुला खूप कमी वयन तुला ती कॅप्टन्सी भेटले, तर टीमबद्दल काय सांगशील? टीम तुला मनाप्रमाणे भेटली आहे का? हो नक्कीच, कारण गेल्या वर्षी पण त्याच टीममध्ये होतं आणि यावर्षी पण त्यांच्या. बघा, जेव्हा आपण या अभिनव विद्या मंदिरमध्ये आहोत, मराठी भाषेमध्ये बोलत असताना, मराठी भाषेत शिक्षण घेत असताना मला 80 मार्क मिळवून दाखवा 100 पैकी. आता त्यांना मी आग्रे बोलायला सांगतात, पण ते मराठीत बोलतात. असं निर्णय तर ते थोड्या वेळात देतीलच. एकंदरीत हा फील्ड खूप महत्त्वाचा आहे, कारण गेल्या 2 पर्वांपासून आपण स्वतः मुख्य आयोजक म्हणून मेहनत घेत आहे, आणि हे पर्व तुम्हाला प्रकाश झोतात खेळवायचं होतं. तर काय सांगाल त्या स्ट्रगलबद्दल, आणि काय सांगाल सर्व संघ मालकांबद्दल? हे खरं म्हणजे डे स्पर्धा होती. आम्हाला ग्राउंड उपलब्ध नाही झालं, म्हणून आम्ही नाईटचा निर्णय घेतला. मनीष पाटील यांनी एक आम्हाला मुख्य म्हणजे आम्हाला आधारस्तंभ बोलतो मी त्यांना, त्यांच्याकडून जे उत्तर आलं, आणि महेश म्हात्रे दोन्हीकडून सिग्नल आले, तर ही मॅच आम्ही ठरवून टाकली का नाईटच करायची आता. चला, मॅच ऑन होते, जास्त वेळ आपण घेणार नाही. तर निर्णय तुम्हाला 2 मिनिटात कळवायचा. जस्ट 11. थँक्यू. आपण जाऊया थेट समालोचन कक्षामध्ये. ऐकूया आवाज सन्माननीय नितीन रावेसरवाला. स्टे ट्यून ऑन प्रिन्स मूवीज. हॅलो चेक. धन्यवाद मनीष पाटीलजी. सेकंड इनिंगकडे आपण इकडे वळतोय. आगरी MBPL 2024 पहिला तर चेंडू. यस, मान सन्मान, रिस्पेक्ट क्रिकेट कशाला म्हणतात हे पहिल्या चेंडूवर इकडे दाखवून दिले. ते म्हणजे विपुल यांनी आपलं खातं ओपन केले, आणि आपलं संघाचं खातंसुद्धा ओपन केलेलं आहे. बघायचं 31 धावा करायचे आहेत, आणि जवळजवळ चेंडू आहेत 30. आज प्रियांक म्हात्रे आंतरराष्ट्रीय स्तरावरील आपल्या गोरदेव गावातील या खेळाडूला इंग्लंड संघाने स्पेशल गोलंदाजीसाठी बोलवलं होतं. तोच प्रियांक म्हात्रे आज माझ्या डाव्या साईडला बसलेला आहे. गोलंदाजी मार्कवर आपण इकडे बघतोय प्रतीक. यस, थोडासा अपील होता लॉंग स्टॉप रिझनमध्ये. चेंडू बघा, प्रयत्न चांगला केला होता. हा येतोय नशीबवान MBPL चौका. धन्यवाद DJ, धन्यवाद. धावसंख्या ती म्हणजे 5. अमित पॅकर्स यांचा आयकॉन खेळाडू प्रतीक घाऱ्या गोलंदाजी मार्कवर तुम्ही बघत आहात. मात्र मी स्तुती करेन खरोखर रित्वीएन सारंग 11चे जे गोलंदाज. फुलपीच डिलिव्हरी होती, ऑन साईडला खेळायचा होता गोवंडीला, मात्र सरळ गेला, चेंडू गेला यष्टीरक्षक यांच्या हातामध्ये भिवंडीला. तर गुड बॉल मिस्टर प्रतीक गाऱ्या. आत्तापर्यंत जर बघितलं तर 31 धावसंख्येचा पाठलाग करताना धावा इकडे झाल्यात ते म्हणजे फक्त 5. पहिलं षटक प्रगतीपथावर. टेनिस विश्वाच्या आगरी गोळी क्रिकेटमधील सर्वात मानाची फुलटॉस चेंडू, आणि हा बघायचा आहे या एलिव्हेशन कमी आहे, नो बॉलचा इशारा. बघा, नशीब जर एकदा तुम्हाला साथ द्यायला लागलं तर मग ते शेवटपर्यंत साथ देतं. आता अंपायर सांगतात फ्री हिट आहे. लोहा मौका भी है, दस्तूर भी है, लोहा गरम है, मार दो हथोडा. धावसंख्या ती म्हणजे 7. MBPLचा हा पहिला सामना तुम्ही बघत आहात. शॉट ऑफ लेन, पुल द वे, क्या बात आहे. बघायचं आहे, हा येतोय मिड विकेट वरून मीरा भाईंदर. MBPL स्पेशल डाबर चौर प्रास ब्रँडेड सिक्सर. तर मला गोव्याच्या टायगरच्या विठ्ठलची मला आठवण झाली, जेव्हा आता आम्ही 2 हप्त्या अगोदर गोवा केरी या गावामध्ये कॉमेंट्रीला होतो, तेव्हा गोव्याचा टायगरनी
जो षटकार मारला होता, तर विठ्ठल दादाची आम्हाला आठवण करून देत आहेत हा फलंदाज. कारण धावसंख्या विपुलला आपण इकडे बघत आहोत, तर धावसंख्या ती म्हणजे 13. IPL मध्ये कोण विसरेल यशस्वी जयस्वाल 13 चेंडूमध्ये 50 धावा केल्या होत्या. कालच्या दिवशी पण त्यांनी 200 धावा केल्या इंग्लंड विरुद्ध वयाच्या 22व्या वर्षी. हा सुद्धा एक रेकॉर्ड आहे. यस, क्लास बघा, गुणवत्ता बघा. शॉर्ट कव्हरमध्ये तिकडे चेंडू जातोय आणि या चेंडूनी संघाची धावसंख्या पुढे सरकते, ती म्हणजे 14. आत्ताच गुहागरला 2 दिवस आम्ही मार्गतमाने प्रीमियर लीग करत होतो आणि त्याच्यामध्ये सागर यांनी टेनिस विश्वातलं सगळ्यात 6वं जलद अर्धशतक केलं. 14 चेंडूमध्ये धावसंख्या ती म्हणजे 14. या हलक्या हाताने मोहम्मद अझरुद्दीन स्टाईल फक्त ग्लान्स करायचा होता. तर यानंतर जस्ट 11 आणि महादेव आशीर्वाद. तर जितूदादांबद्दल सुद्धा आम्ही काहीतरी बनवलं. जेव्हा मॅच सुरू होईल तेव्हा त्यांच्याबद्दल नक्कीच मी बोलेन. तर वेलकम जी मनीषजी पाटील. मोठा बॅनर तुम्ही इकडे बघत आहात. बिल्डर्स अँड डेव्हलपर्समध्ये सध्या क्रमांक 1 वर आहेत. मीरा भाईंदरची ही शान आहे मनीष पाटील, आणि अतिशय चांगले क्रिकेटर आहेत. तर षटक संपते पहिलं. धावसंख्या ती म्हणजे 14. बिन गडीबाद 31 धावसंख्येचा पाठलाग करताना. बघा, ज्या खेळाडूंनी रजिस्ट्रेशन फी दिली नसेल तर प्लीज तुम्हाला आम्हाला भेटावं लागेल. हे सर्व नियम आहेत, प्लीज तर नियम पाळा. तर यानंतर जस्ट 11 आणि महादेव आशीर्वाद. जेसन दादांना विनंती करतोय, प्लीज आमच्या व्यासपीठावर या आणि स्थानामध्ये व्हा प्लीज. जितेशला तुम्ही गोलंदाजी मार्कवर बघता, जितेश कोरू. आणखीन एक मीरा भाईंदरचं अतिशय गोलंदाजीच्या बाबतीत नाव. येस सर, यस. पॉवर प्लेचा तिकडे इशारा देत आहेत अंपायर मंटी घोडेकरला तुम्ही बघतायत. 3 अंपायर ब्रह्मा विष्णू महेशच्या स्वरूपानं आज लाभलेले आहेत या MBPL या स्पर्धेला. मीरा भाईंदरमधील नाही मी म्हणणार, मुंबईमधली नाही म्हणणार, अखंड हिंदुस्थानाच्या कानाकोपऱ्यातील आगरी कोळीमधील सगळ्यात मानाची, सन्मानाची, अभिमानाची, गुणगौरवाची ही स्पर्धा तुम्ही बघतायत. आणि ही पहिली मॅच इकडे सुरू आहे. 2 संघ आहे, रिथ्वी आणि सारंग 11 आणि अमित पॅकर्स. हो बघा, हवेमध्ये चेंडू आहे, चेंडूने घेतली हाईट आणि खेळाडूला करायची होती फाईट, त्याला बनवायची होती मॅच, म्हणून त्यांनी चांगला घेतला कॅच. पूल तिकडे बाद होतात. 4 चेंडूचा सामना केला. एक अप्रतिम षटकार जर बघितला विपुल यांच्या बॅटमधून आला होता. तब्बल 8 धावा केल्या. सर्कलच्या बाहेर येण्याच्या अगोदर तुमचा दुसरा खेळाडू अर्ध्या सेकंदामध्ये पोहोचला पाहिजे. याच्या पुढे प्लीज 44 नियम अगोदर कॅप्टनला विनंती आहे, तुम्ही ठरवून घ्या तुम्हाला कोणाकोणाला आतमध्ये पाठवायचं आहे. विद्युत प्रकाश ज्योतात ही मॅच तुम्ही बघत आहात. कोण विसरेल 1995 कैलासवासी मला वाटतं प्रभाकर मात्रे स्मृती चषक झाला होता. आणि टेनिस विश्वामध्ये सगळ्यात प्रथम दोन्ही पिचवर दोन्ही साईडला माईक लावण्यात आला होता 1995ला. हेच ते मैदान आहे मित्रांनो. आणि त्यावेळेला साऊथ आफ्रिकेची एक लेडी पाण्याच्या टाकीवर गेली. महेंद्र पंडित सर तिच्या जोडीला होते आणि ते क्षण तिने टिपले. आणि त्यावेळेला साऊथ आफ्रिकामध्ये जाऊन तो क्षण तिने दाखवला का टेनिस विश्वामध्ये सुद्धा असं होऊ शकतं का. चला, वन डाऊन स्वरूपामध्ये सूर्या, रवी, किरण, सूरज पाटील इकडे येतोय आयकॉन खेळाडू. मी सांगितलं ना, या 2 दिवसामध्ये महाराष्ट्र मुंबईतील दिग्गज आयकॉन खेळाडू तुम्हाला दिसणार आहेत. मात्र सध्या सगळ्या क्रमांक 1 वर आहेत केतन म्हात्रे. कोण विसरेल, गोवा सांगेम प्रीमियर लीग मॅन ऑफ द सिरीजला 3,80,000 टोटल तब्बल इतकी रक्कम मिळाली. त्याच्यामध्ये 1 लाखाचं चांदीचं ताट, 2 लाखाची कॅश प्राईज आणि 90,000 फक्त चौकार आणि षटकाराचे केतन म्हात्रेला मिळाले गोवा सांगेम प्रीमियर लीगला. तर सध्या क्रमांक 1 वर हा आगरी खेळाडू आहे. अभिमान वाटतो आपल्याला. तर सिंगल्स मिळते, सिंगल्सनी संघाची धावसंख्या पुढे सरकते ती म्हणजे 15.
हीच ती 15 तारीख होती मित्रांनो. 1877ला पहिला क्रिकेटचा सामना झाला होता इंग्लंड वर्सेस ऑस्ट्रेलिया. आता मात्र बॅट अँड पॅड चेंडू ट्रॅव्हल होते. बघायचा डीप मिड विकेटला. सिंगल्स तिकडे नक्की मिळेल कारण खेळाडू तिकडे अवेलेबल आहे. चांगला थ्रो आहे आणि या सिंगल्सनी संघाची धावसंख्या पुढे सरकली ती म्हणजे 16. अप्रतिम आयोजन नियोजन. एक्सलंट अरेंजमेंट दिस टुर्नामेंट. आगरी कोळी प्रीमियर लीग मीरा भाईंदर पहिली मॅच तुम्ही बघताय. 2 दिग्गज संघ आहेत. यस फुल पिच डिलिव्हरी डीप वाईडिश लॉंगॉनला तिकडे चेंडू जातोय. कलेक्ट करतायत आणि या सिंगल्सनी संघाची धावसंख्या पुढे सरकली ती म्हणजे 17. 31 धावसंख्येचा पाठलाग करताना धावसंख्या ती म्हणजे 70 टू लॉस ऑफ 1 विकेट. नितेश क्या बात आहे. बघायचं आहे हाईट जास्त आहे ताकद कमी आहे एलिव्हेशन कमी आहे. घरात तिकडे आहेत आणि ती चूक करणार नाही. फलंदाज तिकडे बाद. तर 6 चेंडूचा सामना फेस केला आणि 6 धावा करून एक चांगलं योगदान दिलं. मात्र नवीन फलंदाज तिकडे मैदानाच्या आतमध्ये जातोय तो म्हणजे सध्या मीरा भाईंदर मुर्दा राई मोरवा आणि स्पेशल ठाणे जिल्ह्यामध्ये या खेळाडूचं नाव आवर्जून घेतलं जातं. एवढी पॉवर या खेळाडूमध्ये आहे. नाम हे धनेश. सन्माननीय चिंतामण दामोदर पाटील ज्येष्ठ व्यक्तिमत्व अँड व्हेरी गुड क्रिकेटर. लेदर क्रिकेट या मैदानातून सुरुवात केली. डॅशिंग पर्सनॅलिटी म्हणून आज गोरदेव गावामध्ये ग्रेट सोशल वर्कर आहेत. त्यांच्या बाजूला जर बघितलं तर सन्माननीय मिलन पाटील जी आहेत, प्रशांत पाटील आहेत, भूप्यादादा आहेत. नवगर गावची आमची शान आहे. दररोजचा व्हॉट्सअपच्या माध्यमातून भूप्यादादा आमच्या कॉन्टॅक्टमध्ये असतात. नेहमीच त्यांच्या व्हॉट्सअपच्या माध्यमातून विठ्ठल रखमाईचं दर्शन मोबाईलवर मिळतं. पुढचा चेंडू शॉट प्लॅन क्या बात आहे. अजित वाडेकर स्टाईलमध्ये स्क्वेअर कट करायचा होता मात्र ही परफ्यूम डिलिव्हरी बघा. अप्रतिम गोलंदाजी. फक्त 3 धावा 2 गडी बाद केलेले आहेत आणि खरोखर ब्रिलियंट बॉलिंग मिस्टर नितेश. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या ती म्हणजे 17 टू विकेट. चला यानंतर पाटील आणि मिलनजी पाटील तुमच्या माहितीसाठी एक गोष्ट सांगतो. या अगोदर डीजेवाल्यांनी गाणं लावलं होतं मी हाय कोळी. 2014ला अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष मिचेल ओबामा आणि त्यांची धर्मपत्नी ही जोडीला होती आणि ताजमध्ये एंट्री करत असताना त्यांना थोडासा गाण्याचा आवाज आला. त्यांनी विचारलं विच सॉन्ग. तेव्हा त्यांना सांगितलं मी हाय कोली आणि दोघांनी सुद्धा 20 मिनिटं जो डान्स केला आणि जाम खुश झाले का आगरी कोळी गाण्यावर. तर थोडीशी माहिती देतोय. धन्यवाद डीजेवाल्या. आमचे डीजेवाले तुम्ही बघताय डीजे ओमी मल्हार साऊंड. वेगवान गोलंदाज तेज एक्सप्रेस भावेश यांच्याकडे का बघितलं जातं. दिल्ली एक्सप्रेस प्रमाणे गोलंदाजी करतात. पहिला तर चेंडू उजव्या हाताने. हो 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 बघायचं आकाशामध्ये हाईट आहे. खेळाडू करेल का फाईट. 2 खेळाडू एकमेकांसमोर आले. तुम हम है शेर हुआ टाइगर तो भारी पडेगा. सूरज झळकला नाही इकडे. 3 चेंडूचा सामना केला आणि फक्त 2 धावा. भावेश यांच्या खात्यामध्ये ही विकेट. चला तुम्ही करा क्रिकेटचा फंडा. तुम्हाला खायला मिळेल गुरुनाथ दादांच्या हातचा बनवलेला बॉईल अंडा.
तुमच्याकडे आहे काया, तर आज तुम्हाला आगरी कट्ट्यावर मिळेल पाया. तुम्ही लावणार हजेरी, खायला मिळणार वजरी. तुम्ही मारणार मुसंडी, खायला मिळणार मुंडी. लक्षात ठेवा, एंटरटेनमेंट करणं हे माझं परम कर्तव्य आहे. म्हणून ही आगरी कोळी स्पेशल मीरा भाईंदर मधील स्पर्धा तुम्ही बघत आहात. पहिली मॅच आहे. सहजासहजी जर बघितलं, अमित पॅकर्स हार मानणार नाही हे त्यांनी दाखवून दिलेलं आहे. 22 गोलंदाजी मार्कवर आहे. पहिल्या चेंडूवर पहिली विकेट. अभिमान वाटतो प्रत्येक गोलंदाजाला. रात्रीच्या विद्युत प्रकाश ज्योतामध्ये ही पहिली मॅच आहे. तुम्ही काय जबरदस्त आज शागीरदादा असं मुंबई महाराष्ट्र नाही, ऑल इंडियामध्ये आज सर्व उत्कृष्ट मंडप एंड डेकोरेटरचे कितीतरी वेळा पारितोषिक त्यांना मिळालेलं आहे. हलक्या हाताने फक्त खेळून काढला आहे. कव्हर पॉईंटला तिकडे चेंडू जातोय. सिंगल्स मिळते. सिंगल्सनी संघाची धावसंख्या पुढे सरकते, ती म्हणजे 18. मित्रांनो, या विश्वामध्ये एक असं देऊळ आहे. जर तुम्ही 48 दिवस उपवास केला तर त्या देवाच्या 18 सोन्याच्या पायऱ्या तुम्हाला चढायला मिळतील. ते आहे मंदिर, केरळला अय्यप्पा मंदिर. 18 सोन्याच्या पायऱ्या चढणे इतके सोपं नाही, कारण धावसंख्या ती म्हणजे 18. शागीर डेकोरेटरचे मालक विकीदादा विनंती करतोय स्टेजवर या. शेवटच्या 10 चेंडूमध्ये फक्त 5 धावा आल्या. फुलटॉस चेंडू खेळायचा होता ठाण्याला, चेंडू गेला पुण्याला. ऑन साईडला खेळायचा होता, मिड ऑफला गेला. बघा, चुकीला माफी नाही. एक धाव किती महत्वाची आहे. 2019चा वर्ल्ड कप तुम्ही बघितला, त्यानंतर देवगडची यावर्षी आनंदवाडी चषक. यस अंपायर, नो बॉलचा इशारा येतोय. सगळ्यात मोठी स्पर्धा देवगडला जी यावर्षी झाली ती फायनल सुद्धा झाली सुपर से डुपर. मार्गतमाण्याला जी झाली ती सुद्धा झाली सुपर से डुपर. धावसंख्या पुढे सरकते, ती म्हणजे 21. एक शुभ आकडा तुम्ही बघत आहात. क्या बात आहे. बघा, बॅटचा स्पीड बघा, 148च्या स्पीडने ही बॅट इकडे फिरवली होती, मात्र चेंडू तिकडे डॉट जातोय. आता बघा, वेस्ट इंडिजचे महान तेज गोलंदाज अँडी रॉबर्ट्स सरांनी काय सांगितलंय, तेज गोलंदाजी करताना सगळ्यात प्रथम तुमची हार्म ॲक्शन, रिलीज ऑफ द डिलिव्हरी आणि लाईन अँड लेंथ, या 4 गोष्टी तुमच्याकडे परफेक्ट पाहिजे. डाऊन द ग्राउंड, कव्हर्समध्ये चेंडू जातोय. सिंगल्स तिकडे मिळेल आणि या सिंगल्सनी संघाची धावसंख्या पुढे सरकेल, ती म्हणजे 22. कालचा दिवस यशस्वी जयस्वाल 22व्या वर्षी 200 धावा करणं इतकं सोपं काम नाही. वडील काय करतात, पाणीपुरीचा धंदा करतात. मुलगा काय करतो, इंडियन टीममध्ये खेळतो आणि काल 200 धावा करून वयाच्या 22व्या वर्षी रेकॉर्ड ब्रेक केला. उलटा पण सुलटा, रिव्हर्स स्ट्रोक बघा, कारण नो मॅन्स लँडमध्ये चेंडू तिथे ट्रॅव्हल होतोय. कॉल दिला, भाग मिल्का भाग, मला तर धावायचं आहे, मला तर पळायचं आहे, मला पडायचं आहे सुद्धा, पण मला नाही थांबायचं आहे, असं कदाचित दोन्ही फलंदाज इकडे सांगत असतील. 2 धावेने संघाची धावसंख्या पुढे सरकली, ती म्हणजे 24. 31 धावा करायच्यात आणि धावसंख्या झाली ती म्हणजे 24. चला, यानंतर जितू दादा एकच वादा, जस्ट पॅकर्स अँड महादेव आशीर्वाद. जस्ट पॅकर्स, काय तुमचं डिसिजन आहे समजेल का प्लीज जितू दादा. येस, नवगर गावातील पया भाऊंचं आगमन इकडे झालेलं आहे. वेलकम पया भाऊ, क्या बात आहे. बघा, मात्र एलिव्हेशन कमी आहे. फुल पिच डिलिव्हरी होती. शॉर्ट कव्हरमध्ये एक खेळाडू आहे आणि फलंदाज तिकडे बाद. ट्वेंटी 24 धावसंख्या आहे. धनेश तिकडे बाद होत आहेत. रेगन मला वाटतं आउट झालेला आहे, क्षमस्व. धनेश यांना साथ देण्यासाठी जातोय तो म्हणजे निलेश. आणखीन एक टॅलेंटेड खेळाडू बघायचं आहे आता. धनेश आणि निलेश यांची पार्टनरशिप कशी होईल बघा. उशीर करू नका, कारण आज आपल्याला जवळजवळ 7 सामने कव्हर करायचे आहेत. आम्हा सर्वांना तुमचं सहकार्य अपेक्षित आहे. अभिनव विद्या मंदिर गोडदेव अप्रतिम, अवेलेबल टू हिरवगार लोन तुम्ही बघतायत. अतिशय चांगली. इट इज अ कॉन्क्रीट विकेट अँड इट इज अ नॉट अवेलेबल टू बिग क्रॅक, लिटिल क्रॅक. म्हणून तर ही पिच वेगवान गोलंदाजासाठी
लाभदायक आहे. बारा चेंडूचा सामना खेळला आणि तब्बल मला वाटतं 12 चेंडू आणि 7 धावा. क्या बात आहे, क्या बात आहे. मात्र बघा लाईन तुम्ही अक्रॉस कराल, कारण तुम्ही व्यवस्थित ठेवली नाही लाईन, तुम्हाला 1 रनची भरावी लागेल फाईन. 25 6 धावांची गरज. गोलंदाजी मार्कवर तुम्ही बघताय तर जितेश एक माइंड गोलंदाज आहे. पुन्हा एकदा बघा ही कॅच होईल का? खेळाडू तिकडे आलाय. मी काय सांगितलं, जितेश सहजासहजी हार मानणारा खेळाडू नाही आहे. फलंदाज तिकडे बाद. बघा 12वा खेळाडूला कंपल्सरी नावं माहिती पाहिजे. अजूनपर्यंत यांचं नाव आम्हाला माहिती नाही पडलं, तर त्याचं नाव सांगा प्लीज. रियॉन. तर हा रियॉन बेचावी उत्तमचा अतिशय चांगला खेळाडू आहे. मात्र बघायचं अपेक्षा जास्त आहेत आज. 6 धावांची गरज. नितेश. हो हो बघा क्लास बघा, गुणवंत बघा. तर के एल राहुलचं दुसरं नाव आहे क्लास आणि सूर्यकुमार यादवचं दुसरं नाव आहे 360 डिग्री प्लेयर म्हणून त्यांना ओळखलं जातं. तर आपला क्लासचा वापर केला, सिंगल्स घेतली आणि या सिंगल्सनी संघाची धावसंख्या पुढे सरकली ती म्हणजे 26. आत्ताच डेव्हिड वॉर्नर आपल्या आयुष्यातली पाकिस्तान विरुद्ध शेवटची टेस्ट मॅच खेळला. मात्र पहिल्या टेस्ट मॅचमध्ये जे शतक साजरं केलं ते डेव्हिड वॉर्नरचं टेस्ट क्रिकेटमधलं शेवटचं 26वं शतक होतं. धावसंख्या ती म्हणजे 26. पुन्हा एकदा फ्लाय स्लीपमधून एक खेळाडू तिकडे अवेलेबल आहे. सिंगल्स तिकडे मिळेल आणि या सिंगल्सनी संघाची धावसंख्या पुढे सरकली ती म्हणजे 27. क्रिकेट आहे, आयुष्यातल्या कुठल्याही गोष्टी असून दे, अभिमान आणि अहंकार या 2 गोष्टी मित्रांनो असतात. मात्र अहंकाराला मैदानाच्या बाहेरच ठेवून या आणि अभिमान जवळ बाळगा. सन्माननीय श्रीधर पाटील, एक्सलंट बॉलर इन ओल्ड ओमरमदेव क्रिकेट क्लब, इज व्हेरी गुड क्युरेटर. पिच बनवण्यामध्ये श्रीधर पाटील दादांचा कोणाचा हात पकडू शकत नाही. मला अजूनही आठवत आहे सर उमेश मांजरेकर सरांची विकेट जेव्हा घेतली होती श्रीधर पाटील, त्यांच्या आयुष्यातला सगळ्यात मोठा क्षण आडवा बॅटने खेळलेला बघायचा आहे. विकेट जाईल का? क्या बात आहे, अब मजा आएगा. आता ही मॅच गरमागरम होईल का? झालेली आहे. रित्वियन सारंग इलेव्हनचे 6 गडी बाद. राकेश म्हात्रे न्यू बॅटर. आठ चेंडू 4 धावा. चला तुम्ही बघताय डीप थर्डमॅनला जबरदस्त. इथे सर्वजण आमचे रसिक प्रेक्षकांच्या माहितीसाठी आगरी कोळी कट्टा जायला विसरू नका. सुगंध दरवळलाय आणि आमच्या गुरुनाथ दादांचा स्पेशल अंडा. बोल रे, बोल बोल बोल. कॉमेंट्री करतो, बोल. हां हां कॉमेंट्री चालू आहे जरा. ओके 4च पाहिजे ना. 8 चेंडू 4 धाब्यांची गरज. गोलंदाजी मार्कवर तुम्ही नितेशला बघत आहात. जबरदस्त आत्तापर्यंत
4 विकेट आपल्या नावावर करतायत. गुड बॉल बघायचा आहे. आणखीन एक सगळ्यात टर्निंग पॉइंट, दॅट्स अ टर्निंग पॉइंट. ही कॅच बनवायची होती, पकडला नाही कॅच, तर मग कशी बनेल मॅच. एक जबरदस्त वर्ल्ड कपचा किस्सा आहे. चिंतामण पाटील आणि मिलन पाटील तुमच्या माहितीसाठी. तर स्टीव वॉ बॅटिंग करत होते आणि मिड विकेटला साऊथ आफ्रिकेचे हर्षेल गिब्स होते. 7 चेंडू 2 धाव्यांची गरज आणि त्यावेळेला हर्षल गिब्सने स्टीव वॉचा कॅच टाकला. त्यावेळेला स्टीव वॉ सरांनी सांगितलं, बेटा तूने ये कॅच नहीं अपने हाथ से वर्ल्ड कप छोड़ दिया. 7-2. बघा सुपला शॉट कशाला म्हणतात. सूर्यकुमार यादवचा फेवरेट शॉट आहे. 6 चेंडू आणि 1 धावेंची गरज. कमॉन डीजे. मनीष पाटील आमच्या जोडीला आहे, त्यांच्या मुखातून नक्कीच तुम्हाला ऐकायला मिळतील. 6-1 शॉट ऑफ प्लेन बघायचा आहे. 1 धाव जरी असली तरी नो मॅन्स मध्ये चेंडू तिथे ट्रॅव्हल होते. क्या बात आहे. रित्वियन सारंग 11 हा संघ इकडे विजयी ठरतोय. विजयी संघाचे अभिनंदन. चला जस्ट पॅकर्स आणि महादेव आशीर्वाद. ही मॅच इंग्लंड ऑस्ट्रेलिया तर्फे होणार आहे, कारण दोन्ही संघ प्रबळ आहेत, बलवान आहेत आणि दोन्ही संघामध्ये जे आयकॉन आहेत ते सर्व उत्कृष्ट आहेत. कुठेही जाऊ नका, बस असा गेलो आणि तसा आलो. कमॉन डीजे. कारण सन्मान्य चिंतामण पाटील दादाने प्रत्येक षटकारासाठी 500 रुपये ठेवले होते. ॲस्टल आणि विपुल माल्या तिघांनी या अँड कलेक्ट द 500 रुपीज प्लीज. आणि मॅन ऑफ द मॅच साठी मॅ इन्व्हाइट प्लीज कम कॉमेंट्री बॉक्स. प्रणय कोहली आयकॉन खेळाडू आहे. प्रणय प्लीज वेलकम अँड कलेक्ट द मॅन ऑफ द मॅच ट्रॉफी. चला मी तिघांची नावं घेतली. सन्मान्य आज प्रणय कोळी इकडे आलेले आहेत. चिंतामण दामोदर पाटील ज्येष्ठ व्यक्तिमत्व, गोडदेव विलेज, गोडदेव गाव. तर प्रणय कोहली यू कलेक्ट द मॅन ऑफ द मॅच ट्रॉफी प्लीज कलेक्ट करायचं आहे. चला आणि ज्यानी सिक्सर मारलं आहे 500 रुपये घ्यायला या. प्रत्येक षटकारासाठी 500 रुपये होते, समजलं का. चला या पुन्हा एकदा आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये मनीष पाटीलजींचं इथे आगमन झालेलं आहे.
थोडासा आराम केला, कारण भिवंडीला सकाळी होते, आता नाईटला माझ्या जोडीला आहेत. तर याच्या पुढच्या इनिंग्ससाठी मी कॉमेंट्री बॉक्समध्ये छोटासा बदल होताना तुम्हाला दिसेल मनीष पाटीलची. चला धन्यवाद. प्रणय कोहली या. प्रणय मालाडची आगरी भाषा मला ऐकायची, तर तशी तयारी करू नये प्लीज. हां, थोडक्यात म्हणजे फक्त जे आपण मराठी बोलतो ते आपल्या आगरी भाषेत बोलायचं, बाकी काहीच नाही. अगोदर आपण 500 रुपये ज्यांनी ज्यांनी षटकार खेचलेले आहेत सन्माननीय चिंतामण पाटील यांच्या शुभहस्ते ते बक्षिसं वितरित करणार आहोत. चला सर्वांनी या या विपुल या, अगोदर 500 रुपये या. विपुल यायचं आहे. चला आपण ॲस्ट्रलिया बोलूया. मोईन तू पण ये. 500 रुपयाचं बक्षीस आहे. असो, काही गोड आठवणी कामाच्या असतात. बक्षिसाच्या रूपात तुम्हाला हे 500 रुपये सन्माननीय चिंतामण पाटील यांच्या शुभहस्ते मिळते. आणि ही ऊर्जा आहे, पुढच्या सामन्यामध्ये अजून चांगला खेळ होईल अशी अपेक्षा आम्ही बाळगतोय. ज्या चुका झाल्या आहे त्या चुकांचा आढावा आपण घ्यायचा आहे आणि पुढच्या सामन्यामध्ये याहून चांगलं प्रदर्शन आपल्याकडून अपेक्षित आहे. मोहित पाटील, ऑल द बेस्ट फॉर युअर नेक्स्ट मॅच. त्यानंतर मॅन ऑफ द मॅच प्रणयला. चला मॅच ऑन करूया. जश, निर्णय काय तुमचा? अजून विचारलाच नाही. जश 11 आपला निर्णय कळवा लगेच. जश 11 थांब, प्रणय थांब. जश 11 अगोदर निर्णय कळवा. जश 11 बघा, तुम्हाला निर्णय विचारातून घ्यायचा आहे आणि मग टॉस बॉक्समध्ये यायचं आहे. इतका सोपा प्रश्न आहे की बॅटिंग की बॉलिंग. आता शेवटचा 1 मिनिट, नाहीतर मग पेनल्टी ऑर्गनायझिंग कमिटीच्या वतीनं. जश 11 बघा, इनिंग संपली आणि तुम्ही अजून निर्णय देत नाही, म्हणजे आता कुठेतरी आपण प्राथमिकता लक्षात घ्या. सामना महत्त्वाचा आहे, स्पर्धा महत्त्वाची आहे. चला मॅन ऑफ द मॅच प्रणय या. सन्माननीय चिंतामण पाटील यांच्या शुभ हस्ते आपण मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार देणार आहोत प्रणयला. क्वालिटी बॉलिंग ही तर त्यांची ओळख आहे. आणि आता पाहूया त्यांच्या वतीनं ती आगरी भाषा ऐकूया. खरं तर ते कोळी आहेत. प्रणय, कसं वाटतंय? मावरं जाम भारी, पण क्रिकेटचा खेळ औरात जाम भारी. तर हे मैदानात येऊन कसं वाटलं? कोहली मावळेपेक्षा काय आगरी निवट्या भारी. सगळ्यात पहिला तर मी थँक्यू बोलेन आदित्यला, कारण का मला खेळायला वाढलं आहे यायला. आणि टुर्नामेंट तर खूप चांगलीच आहे. तर आईचं वाटत होतं का काहीतरी मी 50-50 करू, कारण का टुर्नामेंट आवरी बरी वाटत होती. आणि ग्राउंडचं तर काय बोलूनच फायदा नाही, चांगलंच आहे. तर बरं वाटतंय. आणि आयशी टुर्नामेंट होऊ दे, कारण का आगरी प्लेअर वरती येतील, आगरी कोहली प्लेअर तवच कोणाला माहीत पडेल. मावरं जाम भारी आपण खातो, तर सर्वांना जास्त भारी मावरं तुला कंच आवडते? सर मावरं सगळ्यांना पापलेट सुरमई हेच आवडतंय, पण बाकी कोणाला नाही माहीत का खाडीचं मावरं कैसा आहे. खाडीचं मावरं जाम भारी. तर हे होते प्रणय, ज्यांना मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार मिळालेला आहे. चला जश 11 तुमचा निर्णय प्लीज. बघा, वारंवार